चुकीची माहिती देऊन लोकांचा गैरसमज करू नका। हे संपूर्ण गाव जे आहे तर हे संपूर्ण गाव विखे कुटुंबियांच्या पाठीमागे आहे। गणपतीची आरती करायला आले की विख्यांच्या पंचती करायला आली, किंवा त्याच्यानंतर 10 वर्षानंतर त्यांना जाग आली आमच्या गणपतीची किंवा आमच्या मारुती रायाची। पाटलांवर एखादा आरोप होतो ते आमच्या सर्वभूमी गावचं दैवत आहे, आणि मग साहजिकच त्यांची बदनामी जर चालू असेल तर कोणताही कार्यकर्ता त्या ठिकाणी सहन करणार नाही आणि त्याचं रक्त उफाळून येणार आणि तो त्या ठिकाणी विरोध करणार। मी आता गणपतीचे दिवस आहेत, आज गणपतीचं विसर्जन आहे, तर मी तर गणपती रायाला एकच प्रार्थना करू इच्छितो की गणपती राया आदरणीय पिपाडा साहेबांना सुबुद्धी दे आणि त्यांच्या मनात आमच्या गावाविषयी जे काही विनाकारण आकस बसलेला आहे तो जाऊन त्यांना सुबुद्धी द्यावी। आणि मला प्रश्न पडतो की दरवेळेला राजेंद्र पिपाडा यांच्यावर हल्ले कसे होतात? या गावामध्ये अनेक लोक येतात आणि पद्धतीची तुमची दादागिरी आम्ही काही खपून घेणार नाही। प्रेमाने या हत्ती जाईल, वाकड्यात जर घुसाल तर शेपूट सुद्धा घुसू देणार। मी सर्व पत्रकार बंधूंना धन्यवाद देतो की पिपाडा साहेबांनी जे आमच्या गावावर माऊली तुरंकनेवर जे आरोप केले ते खंडन करण्याची संधी या निमित्ताने आपण दिली। कारण आमचं गाव हे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे, धार्मिक संस्कृती आहे, आणि आतापर्यंत जर गावचा इतिहास जर बघितला आदरणीय बाळासाहेब विखे पाटलांपासून तर सुजयदादांपर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये या गावांनी त्यांना खंबीर साथ दिलेली आहे। आणि आतापर्यंत नामदार साहेब असतील, दादा असतील, यांनी कधीही कोणत्याही कार्यकर्त्याला कधीही उद्धटपणाने वागा किंवा एखाद्यावर वाद घाला, त्याच्याबरोबर भांडणं करा असं कधीही त्यांनी सांगितलेलं नाही। कारण महाराष्ट्राच्या इतिहासात जर आपण बघितलं, आज मोजक्या नेत्यांमध्ये सुसंस्कृत नेता म्हणून आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव घेतलं जातं। आणि फक्त मला असा प्रश्न पडतो की दरवेळेला राजेंद्र पिपाडा यांच्यावर हल्ले कसे होतात? या गावामध्ये अनेक लोक येतात, अनेक लोक जातात, आणि आता 1-1.5 महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह झाला। त्या हरिनाम सप्ताहामध्ये ते सन्मानानं व्यासपीठावर बसले, आम्ही त्यांचं नावही त्या ठिकाणी घेतलं होतं सत्कारासाठी, परंतु त्यानंतर ते निघून गेले। आणि विशेष म्हणजे आदरणीय दादा त्यावेळेस उपस्थित होते। जर दादांची शिकवण जर अशी असती तर दादांनी त्याच वेळेस व्यासपीठावर बसू दिलं नसतं। परंतु आपण म्हणतो नाटपाट नगर होतं, राईचा पर्वत करायचा आणि आपलं राजकीय हेतू साध्य करायचा, फक्त या हेतूनं पिपाडा साहेबांनी या ठिकाणी काम चालवलेलं आहे। आता गणपतीचे दिवस आहेत, आज गणपतीचं विसर्जन आहे, तर मी तर गणपती रायाला एकच प्रार्थना करू इच्छितो की गणपती राया आदरणीय पिपाडा साहेबांना सुबुद्धी दे आणि त्यांच्या मनात आमच्या गावाविषयी जे काही विनाकारण आकस बसलेला आहे तो जाऊन त्यांना सुबुद्धी द्यावी। आणि माऊली तुरकणेंबद्दल जर बोलायचं म्हटलं की माऊली तुरकणे आमच्या गावामध्ये धार्मिक राजकीय कामामध्ये नेहमी सहभागी असतात। ते गावकरी मंडळावर पण सदस्य म्हणून आहेत, आदरणीय दादांच्या ठिकाणी ते खांद्याला खांदा लावून काम करतात, गोरगरिबांचे जनतेचे काम व्हावे म्हणून ते दादांपर्यंत जातात। आणि विशेष करून ज्या वेळेस हा आरोप झाला त्यांना गुंड म्हणून, तर आम्ही तर कार्यकर्ते आहोत, आम्ही निषेध करणारच, परंतु आमच्या गावातले जे थोर मोठे लोक आहेत, जे वाटवडिलांचे आशीर्वाद आम्हाला आहेत, त्या सर्वांनी एवढी कळकळ आणि हळहळ व्यक्त केली की पिपाडा साहेबांसारखा माणूस आपल्या गावातल्या एका तरुण चांगल्या माणसाला गुंड म्हणून संबोधू कसा शकतो? आणि ज्या माता भगिनी आहेत, ज्या कामावर जातात, रोजंदारी काम करतात, त्यांनी सुद्धा असं सांगितलं की पिपाडा साहेबांनी अशी गोष्ट करायलाच नको होती, त्यांना काय त्यांचं राजकीय साध्य करायचं त्यांनी त्यावेळेस साध्य करावं। आणि येणारी विधानसभा निवडणूक आहे, विधानसभेला त्यांनी यावं, त्यांनी तिथं प्रचार सभा घ्यावी, कोणी विरोध करायचं कारण नाही। आणि इथून मागचा इतिहास आहे, त्यांनी या ठिकाणी सभा घेतली, त्यांनी त्यांचे मुद्दे पण या ठिकाणी मांडलेले आहे। कोणी कोणत्या विचाराबरोबर राहावं हा त्याचा प्रश्न आहे। आणि राहिला प्रश्न विखे पाटलांवर आरोप करण्याचा, कारण जे विखे पाटलांवर काम करतात त्यांना माहिती आहे की विखे पाटलांकडे आपण जावं, साहेबांनी आपलं काम करावं आणि विखे कुटुंबाशी आपण जोडलं जावं। आणि या निमित्ताने जसं आपण साईबाबांकडे जातो आणि बाबांना मागतो, त्याप्रमाणेच विखे कुटुंबाची आमच्या गावावर श्रद्धा आहे आणि त्यांची कृपादृष्टी आहे। आणि म्हणून ज्या वेळेस विखे पाटलांवर एखादा आरोप होतो ते आमच्या सर्वभूमी गावचं दैवत आहे, आणि मग साहजिकच त्यांची बदनामी जर चालू असेल तर कोणताही कार्यकर्ता त्या ठिकाणी सहन करणार नाही आणि त्याचं रक्त उफाळून येणार आणि तो त्या ठिकाणी विरोध करणार। मी या निमित्तानं मी आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या निमित्तानं एकच सांगू इच्छितो की आजपर्यंतचा इतिहास बघा, विनाकारण सूर्यावर थुकण्याचा प्रकार करू नका, या ठिकाणी आपलंच नुकसान होणार आहे, आपलीच बदनामी या ठिकाणी होणार आहे। या निमित्तानं मी एकच विनंती करतो की इथून पुढे कोणत्याही राजकीय नेत्याने आमच्या गावात जरूर यावं, त्यांना त्यांची भूमिका मांडण्याची जरूर या ठिकाणी त्यांना अधिकार आहे, हक्क आहे, परंतु विनाकारण येऊन आमच्या गावातल्या तरुण मुलांना जर बदनाम करण्याचं षडयंत्र आपण रचणार असाल तर यारुई गावचे हा सर्व आमचा जो काही तरुण वृंद या ठिकाणी आहे तो कदापि सहन करणार नाही। आता परिस्थिती अशी बरं का की 14 तारखेला पिपाडा साहेब या ठिकाणी रोहित आले, ते आले, त्यांना कोणी विरोध वगैरे करायचा काही विषय येत नाही, किंवा या गावात अनेक राजकीय पुढारी येतात, कोले साहेब येतात, काळे साहेब येतात, विखे साहेब येतात, सुजय दादा येतात, वागचौरे साहेब येतात, लोखंडे साहेब आलेले आहेत। आमच्या गावाने कधी कोणत्याही नेत्याला कोणत्याही पद्धतीचा असा विरोध केला नाही किंवा
तुम्ही आमच्या गावाला काही दिलंच नाही बुवा असंही म्हटलं. शेवटी गाव आहे, गाव कोणत्याही राजकीय पुढाऱ्याकडे काही ना काही मागणार आहे. तुम्हाला द्यायचं न द्यायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. राहिला विषय पिपाडा साहेबांचा. पिपाडा साहेब कधी आले हो सर आमच्याकडे? म्हणजे 10-15 वर्षापूर्वी ज्या वेळेस एक इलेक्शन झालं, त्या इलेक्शनला ते उभे राहिले, त्यावेळेस ते या गावात आले. आणि त्याच्यानंतर 10 वर्षानंतर त्यांना जाग आली आमच्या गणपतीची किंवा आमच्या मारुती रायाची. 10 वर्षानंतर ते आले. त्याच्या अगोदर त्या 14 तारखेच्या अगोदर आमचा हरिनाम सप्ताह जो आहे 131वा, तर त्या 131व्या सप्त्याला ते आले ना. त्यांचं आम्ही स्वागत केलं, त्यांचा सत्कार केला. आणि सर्वसामान्य आमचा कोणताही माणूस कोणत्याही पद्धतीने कोणाला शिवीगाळ करणार नाही किंवा कोणाला अर्वाच्य बोलणार नाही. त्यांनी ज्या बाईट दिलेल्या असतील, समोर पत्रक ठेवून किंवा पॉइंट तयार करून जे बाईट दिल्या त्या आम्ही बिलकुलही मान्य करणार नाही. त्याच्यानंतर आमच्या गावात येऊन आमच्या नेत्याच्या संदर्भात सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, शालीनताई विखे पाटील असतील, यांच्या संदर्भात जर समजा चुकीच्या पद्धतीचं जर पिपाडा साहेब वक्तव्य करत असेल तर ते आम्ही गावकरी बिलकुल सहन करणार नाही. तुमचं काय जे असेल, तुम्हाला राजकारणाच्या संदर्भात विखे पाटलांविषयी जरी काही बोलायचं असेल तर त्याला एक विशिष्ट टायमिंग आहे, पिरियड आहे. तुम्ही गणपतीची आरती करायला आले की विख्यांच्या पंचिती करायला आली किंवा आमच्या गावच्या पंचिती करायला आली? तुमच्या गावात पाणी येतं का नाही? तुमचं पाणी पळवलं, तुमच्या संस्थांच्या पोरांचे काम त्यांनी केले नाही. अरे काम कोण करतं काय नाही आमचा संपूर्ण समाज बघतो ना. तुम्ही त्या आमच्या गावात येऊन त्या पंचिती करू नये. तुम्ही जास्तीत जास्त आले, तुम्ही आरती करावी, तुम्ही सर्वसामान्य लोकांबरोबर बोलावं, तुम्हाला काय जे बोलायचं असेल, आमचं त्या बाबतीत बिलकुल विरोध नाही. परंतु तुम्ही विनाकारण जर आमच्या नेत्यांची, कारण ज्यांनी आम्हाला दिलंय ते सर्व संपूर्ण समाजाला माहिती, त्यांनी काय दिलंय काय नाही दिलंय, तेव्हा तुम्ही आम्हाला ते शहाणपण शिकवायचं काही कारण नाही. किंवा विखे पाटलांनी काय केलं, ते 40 वर्ष आमकं झालं, मी 40 वर्ष काय सरपंच होतो का, मी आमदार होतो का? तुम्ही त्या हिशोबाचे नाहीचे, तेव्हा तुम्ही त्या बाबतीत त्या पंचिती केल्या नाही पाहिजे. आणि तुम्हाला प्रामाणिकपणे आमची विनंतीपूर्वक विनंती आहे पिपाडा साहेब, की तुम्ही आमच्या नेत्याच्या संदर्भात आतापर्यंत काय जे चाललंय ना तुमचं, ते तुमच्या जवळ राहू द्या. तुम्ही आमच्या नेत्याच्या संदर्भात बिलकुल एक शब्द सुद्धा काढता कामा नये. कारण आमचा नेता असं चुकीची माहिती कधीच आमच्या कार्यकर्त्यांना देणार नाही, किंवा तुम्ही याला शिव्या द्या किंवा याला हाणमार करा किंवा याला गोळी लावा. आमचा नेता त्या उद्योगातला माणूस नाहीये. आमचा नेता आज महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण बघतो, तेव्हा समाज ओळखतो कोण काय आहे कोण काय नाही. आता इलेक्शन आलं, आता तुम्ही जागे झाले, आता तुम्हाला परत काहीतरी, इतक्या दिवस तुम्ही आमच्या नेत्याबरोबर राहिली, म्हणजे तुम्ही 5 वर्ष सत्ता उपभोगली, तिथली राहतेतली, त्यावेळेस तुम्हाला आमचा नेता चांगला वाटला. आता आमचा नेता तुम्हाला गुंड वाटतो का? आता तुम्हाला कार्यकर्ते गुंड वाटतात का? आणि गुंडांचे सरदार म्हणतात. सरदाराच्या मांडी लावून तुम्ही बसले त्यावेळेस तुम्हाला चाललं, आणि आता तुम्हाला जड जायचं काय कारण आहे? तुम्ही इलेक्शनच्या हिशोबाने ज्या पिरियड मध्ये समजा तुमचं इलेक्शन प्रोसेस लागते त्यावेळेस तुम्हाला एकमेकाविषयी काय बोलायचं असेल ते जरूर बोला. परंतु विनाकारण दुसऱ्या कामास्तव आल्यानंतर तुम्ही विनाकारण आमच्या नेत्याची बदनामी करण्याचा तुम्हाला काय एक कवडी मुलंही पण अधिकार नाही. तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं फालतू उगाच लोकांना वेगळ्या पद्धतीची चुकीची माहिती देऊन लोकांचा गैरसमज करू नका. हे संपूर्ण गाव जे आहे तर हे संपूर्ण गाव विखे कुटुंबियांच्या पाठीमाग आहे. तेव्हा तुम्ही येऊन राजकारणाच्या पलीकडे काहीतरी वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या कानात सांगून आणि तुमची टुमकी वाजून घेऊ नका. त्याच्यानंतर तुम्ही जे येता ना, तुमच्या बरोबर जे समजा लोक असतात, तर तुम्ही तुमची सिक्युरिटी असेल किंवा तुमचे बरोबर असणारे जे लोक आहे ते फक्त व्हिडिओ शूटिंग करायला आणि दादागिरी करायला येतात का? त्या लोकांनी त्या दिवशी ते सुद्धा आमच्या निदर्शनास आले की आमच्या माऊली तोरकण्यांना त्यांची व्हिडिओ शूटिंग करणं, त्यांच्यावर दादागिरी करणं. तर या अशा पद्धतीची तुमची दादागिरी आम्ही काही खपून घेणार नाही. प्रेमाने या, हत्ती जाईल. वाकड्यात जर घुसाल तर शेपूट सुद्धा घुसू देणार नाही. हे एवढी आमची विनंती आहे तुम्हाला गावकऱ्यांची. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध.
आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन, सॅमसंग, विवो, ओप्पो, रिअलमी, रेडमी, वन प्लस, मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व 0 डाऊन पेमेंटवर उपलब्ध. यांसह ब्रँडेड ॲसेसरीज, हेडफोन्स, चार्जर, स्क्रीन गार्ड, ब्लूटूथ, वॉचेस योग्य दरात उपलब्ध. तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला. खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू. या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा. भव्य एक्सचेंज ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा. आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 4. आमचा संपर्क क्रमांक 70 58 78 78 78 तसेच 88 88 85 7007. खुशखबर. गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस, तेही भव्य ऑफरसह. आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक ऑफर. तसेच मोबाईलसाठी भव्य एक्सचेंज ऑफर. सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू. त्यामुळे त्वरा करा, आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी. आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्ससाठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट EMI व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईलसाठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे. तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.